धरतीवर सूर्य उगवला नसता तर पिवळे सोने पडले नसते आणि बाबा जुमदेवजीने जन्म घेतला नसता तर या सेवकांचा आपल्या सेविकांचा थारा लागला नसता. आपण या आज तीळ संक्रांतीच्या निमित्त बेबीबाई पत्रे यांच्या निवासस्थानी सकाळी 12 वाजता आईच्या फोटोचे पूजन झाले आणि तेव्हापासून आमच्या सेवकिनीला या कार्यक्रमात चर्चा बैठकीचा योग आला आणि आपापल्या पद्धतीने या चर्चा बैठकीत सहभाग घेतला. पण सर्वप्रथम मी भगवंताला आणि आई वाराणसीला प्रणाम करतो. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा आजची चर्चा बैठक हळदी कुंकवा निमित्ताने सौ बेबीबाई पत्रे आपली मार्गदर्शिका यांच्या घरी हळदी कुंकवा निमित्ताची चर्चा बैठक सुरू झालेली आहे. या चर्चा बैठकीत भक्तीचे विधाता, सृष्टीचे निर्माता, जगाचे पालनकर्ता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच निर्व्यसनी जीवन जगण्यास प्रेरणा देणारे आणि एका भगवंताची ओळख करून देणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच आम्हा सेवकांना वेळोवेळी साथ देणाऱ्या आणि बाबाच्या खांद्याला खांदा लावून बाबाला सहकार्य करणाऱ्या, तसेच उर्वरित आपले 6 वर्षाचे आयुष्य बाबा जुमदेवजीला देणाऱ्या सौ वाराणसी जुमदेवजी फुबरीकर या उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. तसेच माझ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मार्गदर्शिका सौ बेबीबाई पत्रे ह्या उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या कार्यक्रमाला संचालक म्हणून मयुरी ठोंबरे उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. तसेच उपस्थित असलेल्या माझ्या सेवक सेविका बाल सेविका यांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार. आपण या मार्गामध्ये सर्व सेविकांना या ठिकाणी बसण्याचा प्राधान्य मिळाला आहे. तर आपल्या आईपासून आज आईने आपल्याला बाबाला सहकार्य केले नसते, जर आई वाराणसी बाबा जुमदेवजीच्या सोबत लग्न केला नसता, बाबाचे योग मिळाले नसते, तर आई आपल्याला वाराणसी भेटली नसती. आणि वाराणसी आई अशा होत्या की आईकडे कोणी गेले तरी आई कोणाला उपाशी किंवा बिना अनापाण्याने येऊ शकत नव्हते. अशी आईची इच्छा होती की आपण आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण दुरून सेवक येतात, यांच्या पोटापाण्याचा काहीतरी यांना वेळेवर बस वगैरे मिळत नाही, त्यांच्यासाठी आई का नाही बाबा तिकडे मार्गदर्शन करत होते आणि आई आपल्या तयारीत राहत होत्या. एकही सेवक असे आपल्या घरून बिना अन्नपाण्याने किंवा चहा पाण्याने जाऊ देत नव्हत्या. आणि आपण बाबाजीला बोलावलं आपल्या घरी. आपण म्हटलं की चहा प्यायला बाबा माझ्याकडे चला. आणि आपण म्हणजे आपल्याकडूनच आपण पोहे करत होतो. एका सेविकाने सांगितलं का म्हणे माझे पतिदेव म्हणे बाबाला आणायला गेले म्हणे, चला बाबा माझ्याकडे चहा घ्यायले. आणि त्या सेविका ताईने पतीला न विचारता तिने पोहे बनवून ठेवले आणि पोह्याचा कार्यक्रम तिने दिले. पण बाबा म्हणत होते का म्हणे चहा प्यायला चाल म्हणल्या, तर मी चहाच घेते. पण आईने कशी गोष्ट जमवली म्हणे, तिच्या पतीचे नाव घेऊन सनरी त्यांच्याकडून म्हणे चाय म्हणे आणि म्हणे त्या सेविका ताईकडून पोहे म्हणे. तर आईने गोष्ट जमवली आणि बाबाने ते सेवन केली. नाहीतर बाबा कोणी म्हटलं का चाय पाणी, तर चाय पाणीच घेत होते, पण पोहे खात नव्हते. आई आपल्या अशा निडर मनाच्या होत्या आणि आईने खूप चांगले सहकार्य केले. जेव्हा आई बाबा बरोबर दौऱ्यावर जात होते
वाटत होती आणि त्यांच्या घरातल्या पहिले एवढे सेवक नव्हते आणि आई त्यांच्या घरातली विचारपूस करत होत्या, किती आहे का आहे अशा पाहत होत्या आणि जेवण खावण झाले रात्री मुक्काम करत होत्या ना सकाळी तरी आपल्या त्यांच्याकडे शिडापाता वाजला तरी त्यांच्या अन्नाच्या त्या सोय लावत होत्या, तिखट मीठ लावून सातारत होत्या, सगळ्या सेवकांना जेवण देत होत्या. पण आपण आपली तशी आहे नाही. आपण आज हळदी कुंकवाचा 12 महिन्यातून सण आलेला आहे आणि या सणामध्ये या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये निदान तरी गेल्या वर्षी पूर्ण हाल भरला होता, आज अर्धा तरी आहे. पण आपल्याला इतकी वेळ भेटत नाही. आईने सहकार्य केले, बाबाले आपण सहकार्य आपल्या मंडळाले, आपल्या सेविका ताईले, आपल्या कार्यक्रम आपल्या मंडळात असला तर आपण कुठेही सहकार्य केले पाहिजे. आज लाजिरवाणी गोष्ट आहे, आपल्याला उभ्या केला तर प्रणाम विनंती तरी म्हणू शकत नाही. आणि आज शिकल्या पोरी आहेत, आम्ही तर अडाणी, आम्ही काही शिकले सवरले आहो नाही. पण बाबाही 14 वर्ग शिकले होते आणि बाबाला अडाणी सेवक भेटले, बाबाला काही पूर्ण शिकलेले सेवक भेटले नाही. पण आज बाबाची पुण्याई आहे. आज आपण या ठिकाणी मस्त सोने नाणे काही दर्शुल्या नदी घालून सनेरे आपण बसले आहो, हे बाबाची पुण्याई आहे. आज दारुड्या नवरा भेटत होता तर त्या बाईला नथ नव्हती भेटत, नदीला कानातले नाही भेटत होते, तिच्या गळ्यामध्ये डोरला नाही राहत होता, तिच्या गळ्यातला डोरला तो दारूवालीच्या घरी घेऊन जात होता, अशी परिस्थिती होती. आणि आज फुलाचे गजरे लावलं आपण या ठिकाणी बसलेले आहो तर पुण्याई कोणाची आहे? माझ्या बाबा जुमदेवजीची आहे, वाराणसी आईची आहे. वाराणसी आईनं का नाही केलं आपल्यासाठी? आज वाराणसी आईचे आयुष्य संपले नव्हते तरी बाबाला 6 वर्षाचे आयुष्य दिले. कशासाठी दिले? की आज मी राहीन तरी बाबा, मी नाही राहीन तरी चालेल पण बाबा राहिले पाहिजे, कारण सेवकांना मार्गदर्शनाची गरज होती. म्हणून आईने अशी कोणाची पत्नी म्हणते का मी मरतो तुमच्यासाठी, अशी कोणाची पत्नी म्हणू शकत नाही. आणि आता बाबा आई वाराणसी सारख्या कोणी होणार नाही आणि आई होऊन गेल्या, कारण ते बाबा जुमदेवजीची पत्नी होत्या आणि आईने जे कार्य केले ते कार्य आपण करू शकत नाही. पण लाजिरवाणी गोष्ट आहे, आपल्याला या चर्चा बैठकीमध्ये बाबांना दिलेल्या तत्वशब्द नियमाची पालन करणे आहे. आणि एवढ्या दिवसाच्या सेवक सेवकीनी झालो तर उभ्या होऊन आपल्याला प्रणाम जयघोष आपण सगळंच काही आपल्या घरात करतो. आपल्याला पापड लाटता येतात, आपल्याला स्वयंपाक करता येते, सगळ्याच गोष्टी करता येत नाही. विनंती प्रार्थना म्हणताना अडाणी माणसाला म्हणता येते. पण आज आपली परिस्थिती अशी आपल्या गावातली का 17 तारखेला हळदीचा कार्यक्रम आहे हळदी कुंकवाचा आणि त्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आपल्याला जाणे आहे. ते पत्रिका आलेली आहे. आता त्या कसं आयोजन करत असतील, आपल्याला एक दिवस फुरसूक नाही भेटत आणि त्याने तेवढ्या मंडळापासून जे लोक बोलावले आहेत, बाया बोलावल्या आहेत, जेवणा खावण्याचा कार्यक्रम आहे तर त्या कशा करू शकतात? आपण का करू शकत नाही? आपल्याजवळ का सामर्थ्य नाही आहेत का? आपल्याजवळ पैसा पाणी नाही का? आपल्या गावात तर रोजच पैसा पाणी आहे, रोज आपल्या खिशात पैसा येते. पण काहीतरी माणसामध्ये बाबा जुमदेवजी सांगून गेले, बाबाने सांगितला का महिन्यातून 30 दिवस आहेत म्हणे, 30 दिवसातून 25 दिवस काम करा म्हणे आणि 5 दिवस तुम्ही भगवत कार्याला लावा म्हणे. पण आपण वर्षातून 1 दिवसही भगवत कार्याला लावू शकत नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि एवढे मोठे आईचे सामर्थ्य आहे, आईने आपल्यासाठी सगळं काही केलं आहे, बाबांनी केलेलं आहे. आज आपण एवढ्या ताटमानेने आपण या माईकवर बोलू शकतो. आज आपल्याला कोणी रस्त्याने जाऊन तर कोणी विचारू शकत नव्हते, आपली अशी परिस्थिती होती. आणि आजचा योग तर चांगला आहे आणि तोही असून आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या बाबाचा जन्म झालेला आहे, आपल्या बाबाचा आश्रम आपल्या तहसीलमध्ये आहे, तरी आपण एक दिवस शनिवारचा दिवस पाहून किंवा कोणता चांगला दिवस पाहून आपण देऊ शकत नाही. आणि त्या बाहेर गावून गोंदिया तिकडून दूरदूरचे सेवक सेविका येतात आणि चांगला मार्गदर्शन घेऊन जातात. त्या दिवशी शनिवारी चर्चा बैठक होती
3 तारखेला आणि त्या 3 तारखेला पालनदूर लाखांदूरचे एका घरचे 4 पेशंट आले. एकाच घरचे 4 पेशंट. आपल्या घरी एक पेशंट आपण करू शकत नाही आणि ते 4 पेशंट बाप मास्तर होता आणि 3 पोरी होत्या जवान चांगल्या उंच पुऱ्या आणि त्याला असे 4 जण धरून सन्यारी त्याला असे आणला बस मोटारमध्ये बसवून आणि असे समोरच्याच लाईनीत लावला. मला असं वाटलं का मी म्हणलं कोणता भुडू फुटला रे बाबा येते आणि ते हात धरू 4 जण आणून राहिले. आजपर्यंत आपण पाहिला नाही. ते मास्तर होते, शिक्षक होते, ते बंजारी म्हणून त्याचा आडनाव होता आणि त्याच्या 3 पोरी पूर्ण अशा लुले तांगडे झाल्या होत्या आणि उंच आमच्यापेक्षा येते चांगल्या सुंदर पोरी होत्या आणि त्याला असे बिचारायला धरू आणला नसे लाईनीत ठेवला. असे त्याच्याकडे पाहिला का असा रड येत होता. अशा सुंदर पोरी होत्या आणि एकामेकावर अशा गुंगारत होत्या आणि त्याच्या किवना ऐकून होत नव्हत्या. अशी परिस्थिती आहे. तेवढा शिक्षक असून सुद्धा त्याच्या घरात 4 पेशंट होते. आज आपण बाबाच्या मार्गात आलो. आपले तर साध्या कार्यामध्येच आपले दुःख दूर झाले. आपण किती भाग्यवान आहोत. आणि त्यांना सुद्धा बैठकीत मोर्चाला यायला सांगितलं. आता ते मोटार करून सगळे 4 पेशंट घेऊन एक बाई आली आणि ते सेवकींनी अशा मदत करायला गेल्या आणि तिच्या पोरीला आणू लागला आणि सेवक गेले आणि त्या गुरुजीला आणून खुर्चीवर बसवला. अशी परिस्थिती आहे आणि आज आपण सुखी समाधानी झालो या बाबाच्या कृपेने झालो आणि समोर आपण आपल्या सेविकाताई चांगल्या सुखी राहतील, समाधानी राहतील आणि या हळदी कुंकानिमित्त मी चांगल्या शुभेच्छा देत आहे आणि मी आपल्या मार्गदर्शनाला मागं घेत आहे कारण का वेळ झालेली आहे. आणखी अध्यक्षाचं मार्गदर्शन होणार आहे म्हणून मी आपला मार्गदर्शन मागं घेत आहे. माझ्या बोलण्याने कोणाची आत्मा दुखावली गेली असेल तर मग मी सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीला माफी मागत आहे आणि तसेच मानत्यागी बाबा जुमदेजीला माफी मागते. सौ वाराणसी आईला माफी मागते. उपस्थित सेविका आहेत बसलेले यांना मी माफी मागत आहे आणि सर्वांना नमस्कार देते. नमस्कार. गुलाबाच्या झाडाला पाणी टाकते वाकून आणि लक्ष्मणरावांचे नाव घेते मी सर्व सेविकांचा मान राखून.